जर तू त्यांना तिथे घेऊन गेली नसतीस तर तो त्या भिकाऱ्याच्या मुलाला कधीच भेटला नसता. बाबा, त्याचे वडील खूप मोठे लेखक आहेत, खूप मोठे लेखक. पूर्ण रस्त्यात तो गौतम बेदी त्या अविनाशची तारीफ करत होता. तो आहेच कौतुक करण्यासारखा. तू शांत बसू शकत नाहीस? ही कशी शांत राहील? हिचं तर डोकंच फिरलेलं आहे. जर तुम्ही हिचं पंख बांधून ठेवले नाहीत तर एक दिवस ही मुलगी आपल्या सगळ्यांचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही. पुस्तकाचं पान पलटा. त्यात लिहिलं असेल की यात थोडं बेसन घाला. बेसन. कोण बोललं आहे? जिनी ऑफ अल्लादीन. बेब्स, विल यू क्लीन युअर हँड्स? नाहीतर तुला हे जॅकेट तिसऱ्यांदा लॉन्ड्री मध्ये पाठवावं लागेल. तू तर मला घाबरवूनच टाकलंस. आय रिअली गॉट स्कॅर्ड. मला चक्कर आली असती तर मग मी तुला थंड थंड पाण्याच्या टब मध्ये झोपवलं असतं. हा. आणि मी त्याच्यात गारठून बर्फाचा गोळा बनले असते तर मग मी तुला या माझ्या हातांमध्ये उचलून गरम गरम बिछाण्यावरती झोपवेन. नॉट नाउ. आय हॅव टू बुक दिस प्लीज. हे काय? हे आउच. हे तिकीट आहे. तिकीट टू कॅलिफोर्निया? नो बेब्स, टू कलकत्ता. कॅलकट्टा? यप. तर तू तुझं तिकीट बुक करायला गेलेलास? या. आफ्टर सो मेनी इयर्स आय एम गोइंग टू इंडिया, माय मदरलँड, फॉर 3 months. पण हे तर एकच तिकीट आहे. माझं तिकीट कुठे आहे? बेब्स, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू माझ्यासोबत नाही येऊ शकत. दॅट्स इंडिया. ते लोक आपल्या ह्या नात्याला एक्सेप्ट नाही करणार. दे आर नॉट यूज टू सच रिलेशनशिप्स. मी तर तुझ्याशिवाय एक क्षण पण नाही राहू शकत. आणि तू 3 महिने राहणारस? कम ऑन बेब्स, मी 11 वर्षांनंतर भारतात जातोय. कॅन यू इमॅजिन? आफ्टर 11 years. आणि अगं 3 महिने म्हणजे वर्षाचे 9 दिवस सुद्धा नाही. तुला माहितीये त्या 3 महिन्यात माझी काय अवस्था होणार आहे? प्लीज बेब्स, प्लीज रडू नकोस. यु नो आय डोंट लाईक ऑल दिस. तुझा प्रॉब्लेम काय आहे? मी तुझ्यासाठी सगळा बंदोबस्त करून जाणार आहे. ईट, ड्रिंक अँड बी मेरी. सगळ्यांना माहितीये आपण 3 वर्षांपासून नवरा बायको सारखं राहतो. मग मला घेऊन जायला काय प्रॉब्लेम आहे? हे ज्या क्षणी आपण एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता, आय मेड इट व्हेरी क्लिअर दॅट वी आर गोइंग टू जस्ट लिव्ह टुगेदर. मॅरेज इज नॉट माय कप ऑफ टी. आपण दोघं फक्त मित्र आहोत. 2 चांगले मित्र. आता तू उगाचच भावनिक होऊन आपल्या या अनोख्या नात्याला खराब का करतेस? रिलॅक्स. कम ऑन. लेट्स कुक अ व्हेरी गुड इंडियन मील. मॅडम, ही फुलदाणी इथे कशाला आणली? ती गौतम साहेबांची रूम साफ करून बंद करायची ना मॅडम. तिकडे पडून पडून सुकली असती. पण माझ्या रूम मध्ये का घेऊन आलास? मॅडम, मी विचारतेय माझ्या रूम मध्ये का आणलंयस हे? तुम्हाला आवडतात ना मॅडम, म्हणूनच तर आणल्या. तू घेऊन जा याला इथून. कुठे ठेवू हे मॅडम मग? मला नाही माहिती. तू घेऊन जा इथून. ठीक आहे.
तुम्ही मला बोलवलं होतं मालकीण? हो. माझे खांदे आज खूप दुखत आहेत. दाबून दे बरं जरा प्लीज. बाहेर वरांड्यात खूप चांगलं ऊन पडलंय. तुम्हाला त्यांनी आराम भेटेल. अच्छा ठीक आहे. साहेब, ठाकूर साहेब, हे मी काय ऐकतोय की तुमचं पारडं वरतीच चाललंय, की तुमचा मेव्हणा चित्तरंजन प्रकाश त्याने तुम्हाला परत नमवलं. कोण कुणाला मात देतं ते तुम्ही बघत राहाल दिलबागराय बहादूर. आता तर युद्ध चालू झालंय. 15 लाख रुपयाची जखम झेललीये तुमच्या या मित्राने. 15 लाख रुपयांची. अरे साहेब, ठाकूर साहेब, रुपया पैशांचं तुम्ही एवढं काय घेऊन बसला? हाताचा मळ असतो, हाताचा मळ. इज्जत वाचली पाहिजे. बघायचं होतं किती आकडून चालत होता मॉल रोडवर तुमचा तो मेव्हणा. चालू देत, यापेक्षा आकडून चालू देत. जेव्हा ठाकूर रणवीर सिंग दुसरा वार करेल तेव्हा त्याचा सगळा मांस बाहेर निघेल. तुम्ही कलकत्त्याचं बोलत आहात. मसुरीची गोष्ट करा, मसुरीची. तो जो गौतम बेदी आलाय मसुरीला, त्याचा टुरिस्ट कॉम्प्लेक्स सुरू करण्याचा प्लान कुठपर्यंत पोहोचला? कुठल्या गोष्टी करताय ठाकूर साहेब? इकडे तुमचा माणूस दिलबागराय बसलाय ना. साहेब, बघाल तुम्ही कसा त्याचा प्लॅन ठप्पचा ठप्प पडून राहतो ते. सध्या तर तो आफ्रिकन पक्षी फुर्र करून उडून गेलाय. कोण? गौतम बेदी. हो, गौतम बेदी. पॉवर ऑफ अटॉर्नी तर चित्तरंजनला देऊन गेला असेल. अरे नाही ठाकूर साहेब, मी लक्ष ठेवणे. घाबरू नका, माझ्याकडे क्षणाक्षणाच्या बातम्या येतात. ओके, वहिनींना माझा नमस्कार सांगा. बाय, गुड बाय.